तर मुलांनो पहा, आपण काय करणार आहे, जे माझ्या आता जे व्हायरोलॉजीची जी सिरीज असणार आहे MCQ ची, त्यामध्ये पहा की मराठीमध्ये हे पहा मी इथे मराठीमध्ये प्लस इंग्लिश मध्ये प्लस प्रश्न माझे मराठीमध्ये असतील, इंग्लिश मध्ये पण असतील आणि त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर ट्रिक्स मध्ये तुम्हाला भेटेल. म्हणजेच कसं की त्या प्रश्नाचं उत्तर दिलं असेल त्याच्या खाली त्याचं एक्सप्लेनेशन मराठीमध्ये पण दिलंय मी, आणि एक्सप्लेनेशन दिल्यानंतर ते तुम्हाला लक्षात कसं राहायची त्याची ट्रिक्स पण मी जी PDF पाहून तुम्हाला शिकवणार आहे त्या PDF मध्ये मी लिहिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही माझा व्हिडिओ पाहता तुम्हाला डायरेक्ट ते ट्रिक्स पण दिसून जाईल. ठीक आहे, तर म्हणजे तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहिला, तुम्हाला दुसरा कोणताच व्हिडिओ पाहायची गरज नाही. याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन भेटेल, तुम्हाला मराठीमध्ये क्वेश्चन पाहायचं असेल तर मराठीमध्ये भेटेल, त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा मराठीत भेटेल आणि तुम्हाला लक्षात राहण्यासाठी ट्रिक्स पण मराठीत भेटेल. तर पहा, व्हायरोलॉजीची 100 MCQ ची आपली आत्ताच्या एका व्हिडिओची सिरीज असणार आहे. दुसरा पार्ट नंतर येईल आपला, आणि जे की DMER एक्झाम साठी अति महत्वाचे MCQ मी काढलेले आहेत आतापर्यंत वेगवेगळ्या एक्झाम मध्ये आलेले, आणि जे की मोस्ट इम्पॉर्टंट की आता येतील असे जे क्वेश्चन्स आहेत ते मी घेतलेले आहेत. असं नाही की DMER च्या अगोदरच्या एक्झाम मध्ये झालेलेच क्वेश्चन याच्यात आहेत असं नाहीये. याच्यावर मी सगळ्यांचा अभ्यास करून जे मला खूपच महत्वाचे वाटतील असेच MCQ मी काढलेले आहेत. ठीक आहे, आणि हे तुम्हाला कुठेच भेटणार नाही की प्रश्न मराठीमध्ये असेल, इंग्लिश मध्ये पण असेल आणि त्याच्या ट्रिक्स पण लिहिलेल्या असतील. हे फक्त माझ्याच व्हिडिओ मध्ये तुम्हाला भेटणार आहे, आणि त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित मन लावून पहा. आणि माझा व्हिडिओ फक्त एकदाच पाहायचा, नंतर तुम्हाला पाहायची गरज सुद्धा लागणार नाही असे व्हिडिओज असतील आपले. चला, टाइम वेस्ट न करता आपण सुरू करूया. तर पहा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे आपला, येलो फेवर व्हायरस बिलॉंग्स टू विच फॅमिली. काय म्हणते मराठीमध्ये पण लिहिलेला आहे मी, येलो फेवर व्हायरस हा कोणत्या फॅमिलीमध्ये येतो असा आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यामध्ये फॅमिलीज दिल्या आहेत. ऑप्शन ए फ्लेविविरिडी, ऑप्शन बी रेट्रोविरिडी, ऑप्शन सी टोगाविरिडी आणि ऑप्शन डी पॅरामिक्झोविरिडी. तर कोणत्या फॅमिलीमध्ये येतो येलो फेवर व्हायरस? तर पहा, याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? याचं करेक्ट आन्सर असणार आहे फ्लेविविरिडी. ठीक आहे, याचं करेक्ट आन्सर असणार आहे फ्लेविविरिडी. आता हे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स आहे आपल्याकडे, पहा ती पण मी सांगते. फ्लेविविरिडी करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए. ट्रिक्स वरून इथे मी ट्रिक्स लिहिलेली आहे, जसं की येल्लो हे काय आहे, येल्लो कलरचं फ्लेवर, तसं येल्लो फ्लेवो, आणि येल्लो रंगाचा फळासारखा असतो फ्लेवी, त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, फ्लेविविरिडी असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं असेल तर हे पहा, याच्यामध्ये येल्लो फेवर व्हायरस विचारलेला आहे. तर आपण लक्षात ठेवा, येल्लोची फ्लेवर असते ना, तसं येल्लोची फ्लेवी किंवा मग येल्लो फ्लावर. फ्रुट्स पिकल्यानंतर कसे दिसतात, येल्लो येल्लो दिसतात ना, त्याच्यावरून येल्लो फ्रुट्सला फ्लेवी, त्याचं फ्लेवर आलं ते, म्हणून येल्लो फ्लेवी असं तुमच्या लक्षात राहील. आता येल्लो फ्लेवर म्हणलं तर फ्लेविविरिडी, आणि फ्लेविविरिडी म्हणजे ते DNA झालं का RNA. हे बघा, हे काय एफ असं आहे फ्लेविविरिडीचं. तर या एफ ला काहीच नाही करायचं आपल्याला, हे असं त्याला जॉईंट करायचं, अशी रेष ओढायची. हा काय झाला फ्लेविविरिडी, RNA झाला, R झाला, मग याच्यावरून लक्षात ठेवायचं हा कोणता आहे, RNA व्हायरस. कळालं, फ्लेविविरिडी कोणता आहे, RNA व्हायरस. कसा होता, एफ असा होता, त्याला काय केलं, काहीच नाही, आपण फक्त R बनवलं, एफ ला R बनवलं, त्यामुळे तो झाला फ्लेविविरिडी. कळालं. मग हा जो येलो व्हायरस आहे, येलो फेवर जो आहे, येलो फेवर व्हायरस हा एकटा नाहीये. हा कोणाच्या फॅमिलीमध्ये आहे, हा फ्लेविविरिडीच्या फॅमिलीमध्ये आहे. मग याचे अजून दोन भाऊ आहेत. हा येलो फ्लेवर एक झाला, आता याचे अजून दोन भाऊ आहेत. वाय झाल्यानंतर काय ते झड येते, त्यामुळे याच्या इथे झिका व्हायरस. झिका व्हायरस या वायचा भाऊ, येलो फेवरचा भाऊ कोण आहे, झिका व्हायरस. कोणत्या फॅमिलीमध्ये येतो, फ्लेविविरिडी फॅमिलीमध्ये. आणि यांच्या दोघांमध्ये यांची बहीण कोण, डेंगू व्हायरस. ठीक आहे, म्हणजे हे तिन्ही पण व्हायरसची फॅमिली कोणती असणार आहे, फ्लेविविरिडी. कळालं. आणि हे कोणते व्हायरस असणार आहेत, RNA व्हायरस. याच्यावरून तुम्हाला डेंगू, येलो आणि झिका किती मस्त सांगितलं पहा. मी एकदा डबल मी सांगते. येलो फेवर व्हायरस बिलॉंग्स टू विच फॅमिली आपण सांगितलं, जसं की फ्रुट्स पिकल्यानंतर येलो कलरचे होतात म्हणून त्यांचं फ्लेवर तयार होते ते. तर त्याला ट्रिक्स लक्षात ठेवा, फ्लेवरचं
येलो कलरचं फ्लेवर म्हणजे फ्लेवी, याच्यावरून आपण लक्षात ठेवलं फ्लेवी विरिडी येलो फ्लेवर. मग याचे येलो फ्लेवरचे जे आहेत ते त्याचे दुसरे टोटल जे आहेत, समजा हे यांची फॅमिली आहे तर याचे 3 मुलं आहेत या फ्लेवी व्हेरायटीची, ज्यामध्ये पहिला काय सांगितलं मी येल्लो फ्लेवर, त्यानंतर आहे वाय झाल्यानंतर येणारा झिका व्हायरस, आणि त्यांची बहीण जी आहे ती लक्षात ठेवा डेंगू. आणि हे सगळे एफ वरून कसं फ्लेवी व्हायरस कसं तयार होणार आर, हे बघा हे असं हे एफ आहे त्याला आपण असा आर तयार केला, हा झाला RNA. काय तयार झाला RNA, म्हणजेच हे कोणामध्ये येल्लो फ्लेवर डेंगू आणि झिका व्हायरस कोणते व्हायरस झाले RNA व्हायरस झाले. हे पहा येल्लो फ्लेवर डेंगू झिका हे सर्व फ्लेवी विरिडी कुटुंबातील RNA व्हायरस आहेत. आणि खाली ट्रिक्स पण मी मराठीमध्ये लिहिलेली आहे. कळालं? चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पहा मी अशीच ट्रिक्स देणार आहे, तुम्ही फक्त लक्ष द्या. HSV2 प्रिमरली कॉजेस कशामुळे होतो किंवा कोणत्या भागावर घाव निर्माण करतो असं विचारलेलं आहे. तर काय आन्सर असणार आहे? पहिल्यांदा HSV चा लॉंग फॉर्म काय आहे पहा. या अगोदर थोडीशी डिटेल पहा. मी तुम्हाला DNA व्हायरस आणि RNA व्हायरस याच्यावर पण एक ट्रिक सांगते. हे पहा, हॅपी शब्द सगळ्याला माहिती असेल, HAPPY. तर या हॅपी शब्दामधून तुम्ही लक्षात ठेवा HAPP या वायच्या ऐवजी अजून एक पी लिहायचं, म्हणजेच काय तयार झालं HAPPP. ठीक आहे, समजलं? आता काय करायचं पहा, आपण पाहणार आहोत DNA व्हायरस. आता इथून पुढे तुम्हाला DNA व्हायरस आणि RNA व्हायरस याच्यामध्ये कन्फ्युजन होणारच नाही. पहा DNA व्हायरस मध्ये आता पहा H वरून आपल्याला लक्षात ठेवायचं हर्पीज व्हायरस. ठीक आहे, मग आता तो कोणताही हेपॅटायटिस A-B-C असेल, हर्पीज व्हायरस असेल तर तो काय आहे DNA व्हायरस. नंतर ए वरून लक्षात ठेवायचा ऍडिनो व्हायरस. ऍडिनो व्हायरस काय असणार आहे DNA व्हायरस. नंतर पी वरून पॅपिलोमा व्हायरस, तो पण काय असणार आहे DNA व्हायरस. त्यानंतर पी वरून पॉक्स व्हायरस, पॅपिलोमा व्हायरस, पॉक्स व्हायरस, आणि हा जो आहे तो पारो व्हायरस. ठीक आहे, हे सगळे काय असणार आहे DNA व्हायरस. पॅपिलोमा, पॉक्स आणि पारो व्हायरस हे झाले ट्रिपल P. H पासून हर्पीज व्हायरस, ए पासून ऍडिनो व्हायरस. हे काय असणार आहे आपली पूर्ण DNA व्हायरसची ट्रिक्स असणार आहे. ठीक आहे, इथे काय विचारलेला प्रश्न आहे पहा, HSV2 प्रायमरीली कॉजेस विच पार्ट ऑफ द बॉडी असं लक्षात ठेवा. तर मुख्यतः कोणत्या भागावर हा इफेक्ट करतो, तर काय HSV चं लॉंग फॉर्म काय आहे हर्पीज सिम्प्लेक्स व्हायरस. ठीक आहे, तर याचे 2 टाइप्स आहेत. फर्स्ट एक टाइप HSV1 आणि HSV1 हा पण एक टाइप आहे, आणि HSV हर्पीज सिम्प्लेक्स व्हायरस सांगितलं मी. हर्पीज कोणता व्हायरस आहे DNA, म्हणून हा जो हर्पीज व्हायरस आहे तो काय असणार आहे DNA व्हायरस असणार आहे. मग आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, तो कोणत्या पार्टवर इफेक्ट करतो असं विचारलेला आहे. तर पहा ऑप्शन ए माउथ, ऑप्शन बी जिनायटल एरिया, ऑप्शन सी स्किन ऑफ हँड, आणि ऑप्शन डी आय. तर कोणत्या पार्टवर तो इफेक्ट करतो सांगा, काय असणार आहे याचा आन्सर. तर याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे जिनायटल एरिया. ठीक आहे, खाली ट्रिक्स पण दिल्या. हा जो पार्ट आहे याचा जो फर्स्ट पार्ट असेल HSV, अच्छा मी येईल तेव्हा सांगेल. ठीक आहे, पहा जिनायटल एरिया बी इज द करेक्ट आन्सर. ज्यामध्ये मी मराठी सांगितलं जिनायटल एरियावर हा इफेक्ट करतो. आणि हा मी हे सांगत होते की इथे जे लिहिलंय ज्याचा जो पहिला टाईप आहे तर तो कशावर इफेक्ट करतो, तर तो माउथ वर इफेक्ट करतो. आणि याचा जो दुसरा टाईप आहे आपल्याला आता विचारलेला तो जिनायटल ऑर्गन वर इफेक्ट करतो. ठीक आहे, याच्यासाठी मराठी ट्रिक्स आहे, पहा जमली का. टू बिलो बेल्ट जिनायटल एरिया, पहा मी इथे सांगितलं जिनायटल एरिया कुठे असतो बिलो टाईप, इथे लिहिले बिलो. टू बिलो बेल्ट, आणि क्वेश्चन विचारला HSV प्रायमरली कॉजेस. ठीक आहे, तुम्ही लक्षात ठेवा, हे तुमच्या लक्षात राहील. कसं लक्षात ठेवा, हा फर्स्ट कोणता येतो HSV व्हायरस फर्स्ट, HSV व्हायरस सेकंड. फर्स्ट येतो तो वरचा पार्ट माउथ अप्पर साइडला, HSV फर्स्ट येतो मग, आणि HSV सेकंड येतो म्हणून तो काय असणार आहे जिनायटल एरिया. कळालं?
नेक्स्ट पहा. त्यानंतर क्वेश्चन 3, हेपॅटिटिस सी व्हायरस जीनोम टाइप इज. आता इथे विचारलेला आहे हेपॅटिटिस सी व्हायरसचा जीनोम टाइप. तर स्टार्टिंगला हा डीएनए आहे की आरएनए आहे हे सांगा. तर मी आत्ताच सांगितलं हर्पीज व्हायरस काय असणार आहेत, डीएनए व्हायरस असणार आहेत की आरएनए व्हायरस असणार आहेत. म्हणजे ट्रिक सांगितले हर्पीज, ॲडिनो, पॅपिलोमा, पॉक्स आणि पारो व्हायरस. तर त्याच्यामध्ये येते का पहा हेपॅटिटिस सी व्हायरस. तर तुम्हाला याच्यामध्ये थोडस लक्षात ठेवायला लागणार आहे. इथे तुम्हाला आन्सर दिसलेला आहे सिंगल स्टँडर्ड आरएनए व्हायरस. तर हेपॅटिटिस सी व्हायरस काय आहे, सिंगल स्टँडर्ड आरएनए व्हायरस. तर पहा हेपॅटिटिस सी व्हायरस पॉझिटिव्ह सेन्स सिंगल स्टँडर्ड आरएनए व्हायरस आहे. एक मिनिट. तर पहा मुलांना तुम्हाला इथे लक्षात ठेवायला लागेल मी सांगितलं होतं हर्पीज व्हायरस. इथे हर्पीज व्हायरस आहे का अगोदर ते पहा. हर्पीज व्हायरस मध्ये व्हॅरिशोला झोस्टर व्हायरस, इप्स्टीन बार व्हायरस हर्पीज व्हायरस झाले जी की डबल स्टँडर्ड डीएनए व्हायरस असतात. तर पहा इथे विचारलाय हेपॅटिटिस सी व्हायरस विचारलाय. तर पहा जो की हेपॅटिटिस बी व्हायरस जो आहे हेपॅटिटिस बी व्हायरस, तर तुम्हाला बीडी या नावावरून लक्षात ठेवावं लागेल की हा जो आहे हा डीएनए व्हायरस आहे, डबल स्टँडर्ड डीएनए व्हायरस. हेपॅटिटिस बी व्हायरस जो आहे तो डबल स्टँडर्ड डीएनए, बीडी वरून डीएनए लक्षात ठेवा. आणि बाकीचे जे हेपॅटिटिस व्हायरस आहे जसे की हेपॅटिटिस ए व्हायरस, नंतर सी व्हायरस, डी व्हायरस, बाकीचे जे हेपॅटिटिस व्हायरस आहेत ते कोणते व्हायरस आहेत, तर ते आरएनए व्हायरस आहेत. ठीक आहे. इथे काय क्वेश्चन विचारलाय हेपॅटिटिस बीचा विचारलाय का, की डीएनए आहे त्याच, आणि बाकीचे सगळे व्हायरस हे कसे आहेत आरएनए व्हायरस आहेत. इथे विचारलेला आहे हेपॅटिटिस सी व्हायरस, तर तो काय आहे सिंगल स्टँडर्ड आरएनए व्हायरस. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. तर पहा हेपॅटिटिस सी व्हायरस पॉझिटिव्ह सिंगल स्टँडर्ड आरएनए व्हायरस आहे. पॉझिटिव्ह कॉपी इथे ट्रिक्स काय दिले पहा तुम्हाला समजते का. सिंगल स्टँडर्ड आरएनए व्हायरस आहे हेपॅटिटिस सी व्हायरस. तर सी म्हणजे काय सांगितले त्यांनी, पॉझिटिव्ह कॉपी. सीचा अर्थ काय, पॉझिटिव्ह सेन्स आरएनए. प्रश्न वाचल्यावर लगेच उत्तर लक्षात राहते का तुमच्या, पहा मी तर सांगितलेली आहे लक्षात राहू द्या. 4th नंबरचा क्वेश्चन पहा. इप्स्टीन बार व्हायरस प्रायमरली इन्फेक्टेड. तर कशावर इन्फेक्ट करते इप्स्टीन बार व्हायरस, काय आहे काय लिहिले EBV इप्स्टीन बार व्हायरस. कशावर इफेक्ट करते, बी लिम्फोसाइट, टी लिम्फोसाइट, NK सेल्स आणि मायक्रोफेजेस. कशावर इफेक्ट करते, काय असणार आहे याचं करेक्ट आन्सर. तर काय होता आपला प्रश्न, प्रश्न असा आहे की इप्स्टीन बार व्हायरस प्रायमरली इन्फेक्ट, कशावर इन्फेक्ट करते, ऑप्शन ए बी लिम्फोसाइट, ऑप्शन बी टी लिम्फोसाइट, ऑप्शन सी NK सेल आणि ऑप्शन डी मायक्रोफेजेस. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे, तर करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए बी लिम्फोसाइट्स. ओके. तर इप्स्टीन बार व्हायरस इन्फेक्ट करते बी लिम्फोसाइट वर. इप्स्टीन बार व्हायरस कसं लिहितो आपण, इप्स्टीन बार व्हायरस कसं लक्षात ठेवणार, कशावर अफेक्ट करतो, इप्स्टीन बार व्हायरस यामधल्या बीवरच अफेक्ट करतो असं लक्षात ठेवा. ज्यामध्ये ट्रिक्स सांगितलेली आहे खाली मी पहा. बी लिम्फोसाइट इज द करेक्ट आन्सर आणि एव्हरी बी अटॅक्ड म्हणजे याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता इप्स्टीन बार व्हायरस मध्ये एव्हरी बी हे काय करतात, प्रत्येक बी ही कशा अटॅक्ड, अशी एक ट्रिक्स आहे या इप्स्टीन बार व्हायरस वरून. एव्हरी बी व्हायरस म्हणजे एव्हरी बी अटॅक्ड बी लिम्फोसाइट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सॉरी यार माझ्याकडून तुम्हाला आन्सर दिसून जात आहे, आता इथून पुढे नाही दिसणार. व्हायरस रिस्पॉन्सिबल फॉर हँड फूट माउथ डिसीज इज. काय क्वेश्चन आहे व्यवस्थित समजून घ्या. व्हायरस रिस्पॉन्सिबल फॉर हँड फूट माउथ डिसीज म्हणजे हात, पाय आणि तोंड या ठिकाणी कोणत्या व्हायरसमुळे होतात. व्हायरस हँड फूट माउथ डिसीज जे आहेत
कोणत्या व्हायरसमुळे रिस्पॉन्सिबल आहे? तर सांगा काय असणार आहे आन्सर. फर्स्ट कॉक्सॅकी व्हायरस, कॉक्सॅकी बी व्हायरस, इको व्हायरस आणि रोटा व्हायरस. काय असणार आहे करेक्ट आन्सर या प्रश्नाचं? तर पहा, हँड, फूट आणि माउथ डिसीजेस होणारा जो व्हायरस आहे तो कोणता आहे? कॉक्सॅकी ए व्हायरस आहे. हँड, फूट, माउथ यांना डिसीज होणारा कॉक्सॅकी व्हायरस आहे. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. पहा खाली ट्रिक्स पण दिलेली आहे. आणि हा जो आहे कॉक्सॅकी व्हायरस हा मुलांमध्ये जास्त करून हँड माउथ डिसीज निर्माण करतो. कुणामध्ये निर्माण करतो? मुलांमध्ये. कॉक्सॅकी ए व्हायरस म्हणजेच काय? ऑल अपेंडेजेस, हँड, फूट, माउथ ऑल इफेक्टेड ए व्हायरस. कळालं? ट्रिक्स कशी लक्षात ठेवली, ट्रिक्स कशी तयार केली आहे? कुठे कुठे सांगितलंय? हँड, फूट, माउथ जे आहेत हे काय आहेत? ऑल अपेंडेजेस. म्हणजेच काय? ह्याच्यावर सगळ्यांवर तो इफेक्ट अफेक्ट करतो. याच्यावर ऑल अफेक्टेड आहे या सगळ्यांवर. हे कसे आहेत? ऑल, सर्व आहेत म्हणून ऑल अफेक्टेड आहेत म्हणून ए व्हायरस. कोणता? कॉक्सॅकी ए व्हायरस. कळालं? ही ट्रिक्स आपली अशी लक्षात ठेवण्याची ट्रिक्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. रेबीज व्हायरस जीनोम टाइप इज. कशाचा विचारलेला आहे? रेबीज व्हायरसचा जीनोम टाइप विचारलेला आहे. तर ऑप्शन ए, आता जर तो डीएनए आहे का आरएनए आहे तर नावावरून सांगू शकता तुम्ही तो डीएनए आहे की आरएनए आहे. तुम्ही माझा जो हा व्हिडिओ पाहत असाल तुम्ही एक वही घेऊन बसा आणि त्याच्यावर तुमचे क्वेश्चनचे आन्सर लगेच लिहा आणि त्याच्यानंतर चेक करा की तुमचे किती क्वेश्चन येत आहेत. आणि असं तुम्हाला असं वाटलं पाहिजे की तुम्ही एक्झाम हॉल मधले एक्झामचे क्वेश्चन सोडवत आहेत, असे क्वेश्चन सोडवा आणि मला स्कोर कमेंट करून सांगा की तुमचा स्कोर किती आलेला आहे. ठीक आहे. तर रेबीज व्हायरस जीनोम टाइप, आता नावावरूनच तुम्हाला लक्षात येते, आर वरून रेबीज म्हणूनच हा कोणता व्हायरस आहे? आरएनए व्हायरस आहे. पण कोणता आरएनए आहे हा? तर रेबीज व्हायरस इज अ सिंगल स्टँडर्ड आरएनए व्हायरस. द करेक्ट आन्सर इज क्या? ऑप्शन बी, सिंगल स्टँडर्ड आरएनए व्हायरस. ट्रिक्स काय लिहिले तर रिव्हर्स आरएनए, निगेटिव्ह सेन्स आरएनए हे तुम्हाला माहिती आहे, ट्रिक्सची तुम्हाला गरज नाहीये. त्यानंतर कोप्लिक स्पॉट्स आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ, हे खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. तर पहा कोप्लिक स्पॉट्स कोणत्या आजारात दिसतात आपल्याला? कोप्लिक स्पॉट्स आर कॅरेक्टरिस्टिक ऑफ, कोणत्या व्हायरसचे कॅरेक्टरिस्टिक आहे ते कोप्लिक स्पॉट? ऑप्शन ए मिझल्स, ऑप्शन बी रुबेला, ऑप्शन सी मम्स आणि ऑप्शन डी वेरिसेला. तर काय असणार आहे करेक्ट आन्सर? तर पहा या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए, मिझल्स. मिझल्स व्हायरस मध्ये काय होतं? कोप्लिक स्पॉट्स येतात. ठीक आहे. माउथ मध्ये, माउथ वर स्मॉल व्हाईट स्पॉट्स अर्ली डायग्नोस्टिक साइन्स आहेत. हे बघा तिथे एक्सप्लेनेशन मी खाली लिहिलं आहे. माउथ मध्ये काय होतात? कोप्लिक स्पॉट्स येतात. आणि हे जास्त करून कोप्लिक स्पॉट्स के फॉर किड्स लिहिलं आहे पाणी, के फॉर किड्स मिझल्स, आणि त्याच्यावरून किड्स प्लस व्हाईट स्पॉट, त्याच्यापासून काय होतं? किड्सला काय होतात? व्हाईट स्पॉट येतात. काही ना गोड खातात. किड्स विद्यार्थी कसे राहतात, लहान लेकरं कसे असतात, काही ना काही गोड खातात. मग काही जणांना जास्त गोड खाल्लं का ते पांढरे चट्टे पडतात मग ते काय होतात? व्हाईट स्पॉट्स होतात. तर ते किड्स प्लस व्हाईट स्पॉट्स टू फॉर्म ए मिझल्स असं मी तयार केलेलं आहे. लक्षात राहते का तुमच्या? नेक्स्ट पहा, हिपॅटिटिस बी व्हायरस रिक्वायर्स वीक. तुम्हाला जे क्वेश्चन तुमच्या लक्षात नाही राहत तुम्ही त्याच्याच ट्रिक्स लक्षात ठेवा, बाकीच्या ट्रिक्स नका लक्षात ठेवू. ठीक आहे. हिपॅटिटिस बी व्हायरस रिक्वायर्ड विच व्हायरस फॉर रेप्लिकेशन. तर पहा याचं दिसलं तुम्हाला आन्सर. चला, हिपॅटिटिस बी रेप्लिकेशन साठी कोणत्या व्हायरसची आवश्यकता असते? तर हिपॅटिटिस ए व्हायरस, हिपॅटिटिस बी व्हायरस, हिपॅटिटिस सी व्हायरस आणि हिपॅटिटिस ई व्हायरस. काय असणार आहेत? तुम्ही फक्त याच्यावर बीडी जास्त करून लक्षात ठेवा. बीडीवरून आपले 4-5 क्वेश्चन हिपॅटिटिस व्हायरसचे सॉल्व्ह होणार आहेत. जसं की आता हिपॅटिटिस बी व्हायरसला कशाची गरज आहे? हिपॅटिटिस बी व्हायरसची गरज आहे. ठीक आहे. जसं की ट्रिक्स तुम्हाला पाहिजे असेल तर डी ला बी ची गरज आहे, तसे डेल्टा नीड्स बडी असं तुम्ही लक्षात ठेवू शकता.
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हेरिसेला जोस्टर व्हायरस रिमेन्स लॅटंट इन, म्हणजे व्हेरिसेला जोस्टर व्हायरस कुठे दिसतो आपल्याला, कुठे राहतो बॉडीमध्ये तो, व्हेरिसेला जोस्टर व्हायरस रिमेन्स लॅटंट इन, कुठे दिसतो तुम्हाला, असं याच टाइप मध्ये असंच क्वेश्चन लिहून आलेला आहे एक्झाम मध्ये, त्याचा मिनिंग तुम्हाला समजून घ्यायचं की शरीरात तो कुठे दिसतो, कुठे राहतो, लॅटंट राहतो. ऑप्शन ए आहे लिव्हर मध्ये, ऑप्शन बी आहे डॉर्सल रूट मध्ये, डॉर्सल रूट जॅन्जिलिया, ऑप्शन सी लंग्स आणि ऑप्शन डी स्प्लीन. काय असणार आहे, व्हेरिसेला जोस्टर व्हायरस रिमेन्स लॅटंट इन, कुठे असतो हा, तर याचं करेक्ट आन्सर आहे डॉर्स. आता याच्या नावावरून ट्रिक्स नंतर सांगू काय असणार आहे आन्सर, आन्सर असणार आहे ऑप्शन बी डॉर्सल रूट गॅंग्लिया. ठीक आहे, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. व्हेरिसेला जोस्टर व्हायरस जो आहे तो सेन्सरी जिनेलिया मध्ये लॅटंट राहतो आणि नंतर तो शिंजेल्स निर्माण करतो. ठीक आहे, जोस्टर, जोस्टर म्हणजे झड झड झड, स्लीप, जोस्टर म्हणजे झोपणे, कुठे स्लीपिंग, कुठे झोपतो, गॅंग्लिया, लॅटंट गॅंग्लिया मध्ये तो काय करतो, झोपतो. अशी ट्रिक्स बनवली होती आपली. जोस्टर म्हणजे झोपणे, कुठे झोपतो तो, गॅंग्लिया मध्ये झोपी जातो, असं ट्रिक्स आहे. पाच, व्हेरिसेला जोस्टर व्हायरस झड कुठे झोपतो, गॅंग्लिया मध्ये, गॅंग्लिया असं ठिकाण की तिथे तो झोपतो असं लक्षात ठेवा, गॅंग्लिया जोस्टर व्हायरस. ठीक आहे, ट्रिक्स लक्षात राहील. नेक्स्ट क्वेश्चन, डेंग्यू व्हायरस इज ट्रान्समिटेड बाय, डेंग्यू व्हायरस कसा ट्रान्समिट होतो, ऑप्शन ए अॅनाफिलिस मच्छरमुळे, ऍडिस, क्युलेक्स आणि सँडफ्लाय. तर काय याचं करेक्ट आन्सर आहे, तर तुम्हाला मलेरिया जर विचारला, मलेरिया, तर मलेरियाची स्पेलिंग मलेरिया आला ना, तर याच्यापासून तुम्ही लक्षात ठेवा मलेरिया व्हायरस साठी कोणता मॉस्किटो ट्रान्समिट करतो, तर मलेरिया एम पासून लक्षात ठेवा अॅनाफिलस, मलेरिया साठी कोणता मच्छर येतो, अॅनाफिलस येतो. ठीक आहे, तर याच्यामधला पहिला ऑप्शन नाहीये. त्यानंतर आहे एडिस, क्युलेक्स आणि सँडफ्लाय. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे आपलं, या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, तर पहा एडिस, एडिस. तर डेंग्यू व्हायरस कोणत्या माशीतून पसरतो, करेक्ट आन्सर काय आपलं ऑप्शन बी एडिस. आणि अजून डेंग्यू, झिका, चिकनगुनिया, एडिस इजिप्ती माशीतून प्रसारित होतो. कोणते कोणते व्हायरस, आता आपण पाहिलं डेंग्यू व्हायरस, त्यानंतर झिका व्हायरस आणि चिकनगुनिया, सी डी लक्षात ठेवा, सी झालं की लगेच येतो तो डी, चिकनगुनिया, डेंग्यू आणि हा झिका व्हायरस कशाद्वारे पसरतो, तर हा सगळा एडिस मच्छरमुळे पसरतो. ठीक आहे, एडिस म्हणजे आफ्टरनून बायटर. बघा ट्रिक्स 5 पासून, एडिस म्हणजे काय, एडिस म्हणजे ए पासून आफ्टर नून, कधी चावतो, आफ्टरनून बायटर. मॉस्किटो वेक्टर कोणता आहे, एडिस, लक्षात राहील. चला नेक्स्ट क्वेश्चन, इबोला व्हायरस कॉजेस, इबोला व्हायरस कोणता आजार निर्माण करतो पहा, ऑप्शन ए हेमोरेजिक फेवर, ऑप्शन बी कोल्ड, ऑप्शन सी चिकन पॉक्स आणि ऑप्शन डी पोलिओ. तर काय असणार आहे, इबोला व्हायरस कॉजेस, काय कॉज करतो इबोला, करेक्ट आन्सर काय असणार आहे या प्रश्नाचं, ऑप्शन असणार आहे हेमोरेजिक फेवर, दॅट इज द करेक्ट आन्सर ऑफ इबोला व्हायरस. इबोला व्हायरस काय कॉज करतो, कोणता डिसीज, हेमोरेजिक फेवर, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. इबोला हा अत्यंत गंभीर हेमोरेजिक फेवर निर्माण करतो. इबोला म्हणजेच काय, एक्स्ट्रीम ब्लिडिंग, इबोला म्हणजे ई वरून तुम्ही लक्षात ठेवू शकता एक्स्ट्रीम ब्लिडिंग, आणि जेव्हा एक्स्ट्रीम ब्लिडिंग त्यावेळेस काय होते, हेमोरेजिक फेवर येतो आपल्याला. ठीक आहे, लक्षात राहील, एक्स्ट्रीम ब्लिडिंग दॅट इज द हेमोरेजिक फेवर. इबोला व्हायरस कसं लक्षात ठेवलं, ई पासून एक्स्ट्रीम ब्लिडिंग होते त्यावेळेस काय होतो, हेमोरेजिक फेवर आपल्याला येतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, जेसी व्हायरस इन्फेक्शन कॉजेस. तर पहा जेसी व्हायरस कोणता रोग निर्माण करतो, जेसी व्हायरस इन्फेक्शन कॉजेस विच डिसीज, ऑप्शन ए प्रोग्रेसिव्ह मल्टीफोकल ल्युको इन्सेफॅलोपॅथी, मिझेल्स, रेबीज आणि सीएमव्ही इन्फेक्शन. तर काय जेसी व्हायरस इन्फेक्शन कोणता डिसीज,
कॉज करतो जेपी व्हायरस? तर करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन काय असणार आहे ऑप्शन? करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए प्रोग्रेसिव्ह मल्टीफोकल ल्युकोन्सेफॅलोपॅथी. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. जसं पहा इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड लोकांमध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम डिसीज निर्माण होतो. कुठे? इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड लोकांमध्ये सेंट्रल नर्वस डिसीज निर्माण होतो. जसं की जस्ट सीएनएस सेंट्रल नर्वस सिस्टीमचं जस्ट सीएनएस त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. जसं की पीएमएल प्रोजेस्टिव्ह मल्टीफोकल ल्युकोइन्सेफॅलोपॅथी सेंट्रल नर्वस इन्व्हॉल्वमेंट. ठीक आहे. ऑप्शन 12 चा करेक्ट आन्सर ऑप्शन ए. त्यानंतर पहा आता मी ट्रिक्स तुम्ही नंतर रीड करत बसा, मी महत्वाचे तेवढे सांगून देईल. ठीक आहे. व्हायरस कॉजिंग जर्मन मिझेल्स. आता जर्मन मिझेल्स कोणत्या व्हायरसमुळे होतो? ऑप्शन ए आहे रुबेला व्हायरस. जर्मन मिझेल्स कोणत्या व्हायरसमुळे होतो? ऑप्शन बी आहे रुबेला व्हायरस फर्स्ट, ऑप्शन बी मिझेल्स, ऑप्शन सी मम्स व्हायरस आणि ऑप्शन डी व्हेरिसोला झोस्टर व्हायरस. तर काय असणार आहे करेक्ट आन्सर याचं? जर्मन मिझेल्स जर विचारला तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे जर्मन मिझेल्स म्हणजेच तो आहे आपला रुबेला व्हायरस. जर्मन मिझेल्स म्हणजेच काय? रुबेला व्हायरस. तर करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, ज्यामध्ये मेड रॅशेस होतात. कॉन्जिनायटल डिफेक्ट्स इफ प्रेग्नेंट असेल तर त्याला काय होते? कॉन्जिनायटल डिफेक्ट्स. रुबेला म्हणजेच काय? रेड रॅशेस येतात आणि जर्मन मिझेल्स म्हणजेच रुबेला. असं रुबेला म्हणजे काय? त्याच्यामध्ये रेड रॅशेस येणार. ठीक आहे. आणि जनरल मिझेल्स म्हणलं तर तो रुबेला असं लिहिलेलं आहे. त्यानंतर सायटोमेगालो व्हायरस बिलॉंग्स टू विच फॅमिली? आता कोणत्या फॅमिलीमध्ये येतो सायटोमेगालो व्हायरस? ऑप्शन ए हर्पीज व्हिरिडी, ऑप्शन बी ऍडिनो व्हिरिडी, ऑप्शन सी पॉक्स व्हिरिडी आणि ऑप्शन डी फ्लेवी व्हिरिडी. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं HAPP जसे की हर्पीज व्हायरस, ऍडिनो व्हायरस, पॉक्स व्हायरस. कोणते व्हायरस झाले हे? डीएनए व्हायरस. बाकीचे आरएनए व्हायरस. फ्लेवी व्हायरस इज द आरएनए व्हायरस. आपल्याला विचारले सायटोमेगालो व्हायरस कोणत्या फॅमिलीमध्ये येतो? तर काय असणार आहे याचं करेक्ट आन्सर? याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन ए हर्पीज व्हिरिडी, दॅट इज द सायटोमेगालो व्हायरस. ओके. सायटोमेगालो व्हायरस belongs to the family of herpes viridae, that is the DNA virus. herpes viridae. त्यानंतर पहा क्वेश्चन व्हायरस कॉझिंग हँड फूट माउथ डिसीज. हा पाहिला होता आपण, मी सांगितलं फर्स्ट हँड फूट माउथ डिसीज असेल तर काय येणार? याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? कॉक्सॅकी ये व्हायरस. ऑल आहे ना, ऑल असं लक्षात ठेवलं सांगितलं होतं. ऑल इफेक्ट कॉक्सी ये व्हायरस अफेक्ट ऑल अपेंडेजेस. ऑल अपेंडेजेस म्हणजे कॉक्सॅकी ये. कळलं? त्यानंतर 16 नंबरचा क्वेश्चन होता आपला इन्फ्लुएन्झा व्हायरस कंटेन विच एन्झाइम्स. तर इन्फ्लुएन्झा व्हायरस मध्ये कोणता एन्झाइम्स असतो? ऑप्शन ए रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज, आरएनए पॉलिमरेज, डीएनए पॉलिमरेज आणि ऑप्शन डी प्रोटीज. तर काय असणार आहे करेक्ट आन्सर याचं? ऑप्शन असणार आहे इन्फ्लुएन्झा व्हायरस कंटेन रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. ऑप्शन ए इज द याचं ऑप्शन बी आहे, बी आरएनए पॉलिमरेज. मी तरी म्हणलं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज कसं ते आरएनए पॉलिमरेज. इन्फ्लुएन्झा व्हायरस काय कंटेन करते? कोणत्या एन्झाइम्स कंटेन करते इन्फ्लुएन्झा व्हायरस? तर तो आरएनए पॉलिमरेज कंटेन करते. ऑप्शन बी. इन्फ्लुएन्झा म्हणजेच काय? लक्षात राहण्यासाठी पहा, इथे कन्फ्युज झालं म्हणून इथे मी आता ट्रिक सांगतो तुम्हाला. इन्फ्लुएन्झा आणि मी कन्फ्युज झाले म्हणजे तुमचा क्वेश्चन लक्षात राहिला अशी आपली ट्रिक्स आहे. माझं कन्फ्युजन म्हणजे तुमचा क्वेश्चन तुमच्या दिमागात. कळलं? जसं आता पहा इन्फ्लुएन्झा. इन्फ्लुएन्झा म्हणजे इन म्हणजे आतमध्ये. कोणाच्या आतमध्ये? इन साइड. कोणाच्या आतमध्ये? आरएनए. आरएनए मग रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टिव्हचा संबंधच नाही. इन्फ्लुएन्झा व्हायरस कंटेन विच एन्झाइम्स
फक्त आता तो डीएनएचा आहे की आरएनएचा आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तर इन्फ्लुएन्झा तुम्हाला माहिती आहे आपल्या डीएनए व्हायरस मध्ये येतो का नाहीये, म्हणून तो इन्फ्लुएन्झा म्हणजे कुणामध्ये आरएनए पॉलिमरेज. कळलं? इनसाइड आरएनए पॉलिमरेज. कळलं? आपल्या इन्फ्लुएन्झा नावावरूनच आरएनए पॉलिमरेज असं लक्षात ठेवू शकता. कळलं? इन्फ्लुएन्झा व्हायरस इज द आरएनए पॉलिमरेज. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, पोलिओ व्हायरस प्रायमरीली अफेक्ट, कशावर अफेक्ट करतो पोलिओ व्हायरस? तर पहा, ऑप्शन ए मोटर न्यूरॉन्स, ऑप्शन बी सेन्सरी न्यूरॉन्स, ऑप्शन बी सेल्स आणि ऑप्शन डी हिपॅटोसाइट्स. तर पहा, हा जो आहे पोलिओ व्हायरस तो कोणत्या सेलवर अटॅक करतो? तर तो मोटर न्यूरॉन्सवर अटॅक करतो. कोणत्या न्यूरॉन्सवर? मोटर. पोलिओ व्हायरस अटॅक्स ऑन मोटर न्यूरॉन्स. तर पहा, याचा करेक्ट आन्सर ऑप्शन ए, ज्यामध्ये मोटर न्यूरॉन्स हा प्रभावित होतात पॅरालिसिस. तर पोलिओ व्हायरस विचारला ना आपल्याला, तर पोलिओ म्हणजे काय? पॅरालाइज्ड मोटर न्यूरॉन्स. पोलिओ मध्ये काय होते? पॅरालिसिस होते. कोणाला? पी वरूनच पॅरालाइज्ड मोटर न्यूरॉन्स. ज्याच्यावर जसे की आपली घरची मोटर असते पाणी भरायचं, खाल्लं पाणी पूर्ण वरपर्यंत नेऊन ठेवते ड्रम मध्ये, तसं पॅरालिसिस होत असेल तर आपली मोटर सगळं काम करणारी बंद होते. तसं कशावर अफेक्ट करतो तो? मग मोटर न्यूरॉन्सवर. ट्रिक्सनी लक्षात ठेवा, पोलिओ पॅरालाइज्ड मोटर न्यूट्रॉन्स. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18, रोटा व्हायरस मेनली कॉजेस. काय असणार आहे करेक्ट आन्सर? पहा, रोटा व्हायरस मेनली कॉजेस. काय करतो रोटा व्हायरस? कोणता डिसीज कॉज करतो? सेव्हिअर डायरिया इन इन्फंट्स, लहान लेकरांना डायरिया होतो, निमोनिया, कॉन्जेक्टिव्हिटीज अँड मेनिंजायटिस. तर सगळ्यांना माहिती आहे रोटा व्हायरस म्हणजेच काय असते? लूज मोशन. लूज मोशन म्हणजेच काय असते? डायरिया. तर ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. रोटा म्हणजे काय? रोटा व्हायरस म्हणलं तर रोटा म्हणजे राऊंड स्टमक. लक्षात ठेवा, रोटा म्हणजे काय? राऊंड स्टमक, डायरिया. लक्षात राहील ट्रिक्स. पहा त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, मम्स व्हायरस अफेक्ट विच ग्लँड. कोणत्या ग्लँड वर अफेक्ट करतो मम्स व्हायरस? तर पहा, ऑप्शन ए पॅराटॉइड ग्लँड, ऑप्शन बी लिव्हर. 19चा क्वेश्चन चालू आहे. पहा, ऑप्शन बी लिव्हर, ऑप्शन सी किडनी आणि ऑप्शन डी ब्रेन. मम्स व्हायरस कशावर अटॅक करतो? कोणत्या ग्लँड वर अटॅक करतो असं विचारलेलं आहे. तर ग्लँड इथं कोणता दिला आहे? पॅराटॉइड ग्लँड. मम्स व्हायरस अटॅक्स ऑन पॅराटॉइड ग्लँड. ज्यामध्ये काय होते? स्वेलिंग येते. कुठे? इन चिक्स आणि पॅरोटिटिस. मम्स म्हणजेच काय? माउथ पफ म्हणजेच काय? पॅरोटिड. असं लक्षात ठेवा. आता काय इथे स्वेलिंग होते. मम्स व्हायरस मध्ये काय होते? स्वेलिंग होते. कुठे? चिक मध्ये. म्हणजेच आपले चिक असे मोठे मोठे दिसायला लागतात. ठीक आहे, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? माउथ पफ. जसे की आपण हेअर्सला पफ पडला, तो हेअर्सचा पफ कसा गोल दिसते वर डोक्यावर, तसा माउथचा पफ. माउथ असं फुगलेला असेल तर त्याला आपण काय म्हणतो? माउथ पफ म्हणतो की नाही, तसं माउथ पफ. याच्यावरून पॅराटॉइड ग्लँड. पी लक्षात ठेवा. आता काय विचारला होता? मम्स व्हायरस. इथे विचारला मम्स व्हायरस म्हणजे ज्यामध्ये माउथ काय होते? पफ होते, म्हणजे स्वेलिंग येते माउथला. असं माउथ पफ म्हणजे पॅराटॉइड ग्लँड. अशी ट्रिक्स होती आपली. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, हिपॅटिटिस बी व्हायरस सरफेस अँटीजन इज नोन ॲज. तर त्याला काय म्हणतात? सगळ्यांना माहिती आहे. हिपॅटिटिस बी व्हायरस सरफेस अँटीजनला काय म्हटलं जातं? हिपॅटिटिस बी सरफेस अँटीजन असंच लिहितात ना. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. याला काय ट्रिक्सची गरज आहे का? नाहीतरी पण सरफेस येस असं लिहिलं जाते म्हणून लिहिलेलं आहे मी. त्यानंतर मिझेल्स व्हायरस बिलॉंग्स टू विच फॅमिली. अगोदर आता मम्स बद्दल पाहिलं होतं आपण. आता पहा, मिझेल्स व्हायरस कोणत्या फॅमिली मधून येतो असं विचारलेलं आहे. मिझेल्स व्हायरस बिलॉंग्स टू विच फॅमिली? ऑप्शन ए पॅरामिक्झो व्हायरस, ऑप्शन बी टोगा व्हायरस, फ्लेवी व्हायरस आणि हर्पिन व्हायरस. तर पहा, मिझेल्स व्हायरस जो आहे तो कोणत्या फॅमिलीमध्ये येतो? त्याच्या नावावरूनच. मिझेल्स म्हणजेच काय? पॅरामिक्झो व्हायरस. मिझेल्स वरूनच काय सांगितलं मी? पॅरामिक्झो व्हायरस. मिझेल्स मॅक्झो असं लक्षात ठेवा.
Measles virus belongs to which family? Option A is the correct answer. Paramyxovirus. पहा त्याची ट्रिक्स पण दिलेली आहे खाली. पॅरा म्हणजेच काय? पेअर ऑफ किड्स, जसं की मिझल्स, ज्याच्यापासून किड्सचा पेअर झाले तर काय फॉर्म होते? मिझल्स. दॅट इज द पॅरामिक्झोव्हायरस. ओके, नेक्स्ट पहा. रुबेला व्हायरस जिनोम टाइप इज. तर रुबेला व्हायरस जिनोम टाइप काय आहे? रुबेला व्हायरस जिनोमचा टाइप आरएनए आहे की डीएनए आहे? काय असणार आहे करेक्ट आन्सर? करेक्ट आन्सर काय असणार आहे? नावावरूनच लक्षात घ्या. आरएनए. रुबेला आर विचारला. आर म्हणजेच काय? आरएनए. ठीक आहे. मग कोणता आरएनए आहे तो? कोणता आरएनए आहे? तर तो आहे सिंगल स्टँडर्ड आरएनए. रुबेला व्हायरस कसा आहे? सिंगल स्टँडर्ड आरएनए आहे. ठीक आहे. करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, सिंगल स्टँडर्ड आरएनए. पॉझिटिव्ह सेन्स आरएनए मिल्ड रॅशेस अँड कॉन्जिनायटल रिस्क. आणि लक्षात ठेवायची ट्रिक सांगितलं. रुबेला व्हायरस विचारले. रूब. रूब म्हणजेच काय? रेड रॅशेस आरएनए. त्यानंतर डेंगू व्हायरस जिनोम टाइप इज. डेंगू व्हायरस मी आता वर सांगितलं होतं बघा. पहिला क्वेश्चन जो होता आपला येलो फेवर, कोणता व्हायरस? त्याची फॅमिली कोणती होती? फ्लेविविरिडी होती. एफ ला काय बनवलं होतं? आर बनवलं होतं. म्हणजेच तो कोणता व्हायरस झाला? आरएनए व्हायरस झाला. फर्स्ट क्वेश्चन बघितला ना आपण असाच. तर सांगा डेंगू व्हायरस जिनोम टाइप इज काय असणार आहे? तर मी आत्ताच सांगितलं आरएनए व्हायरस, सिंगल स्टँडर्ड आरएनए व्हायरस. फ्लेविविरिडी फॅमिली कोणती आहे? आरएनए व्हायरसची आहे. तर फ्लेविविरिडी म्हणजे काय ना? सिंगल स्टँडर्ड आरएनए व्हायरस. मी तुम्हाला नंतर याची पण ट्रिक सांगून देईल की कोणते सिंगल आहेत, कोणते डबल स्टँडर्ड आहेत. ठीक आहे. आता सध्या हे पहा. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. डेंगू. डेंगू म्हणजेच डबल फेवर प्लस आरएनए. डेंगू मध्ये खूप ताप येते त्यामुळे आरएनए लिहिलं इथं. डबल फेवर आरएनए एडिस वेक्टर. आणि कशामुळे होतो ते पण लक्षात ठेवा. त्यानंतर येलो फेवर इज ट्रान्समिटेड बाय. कोणती फॅमिली होती येलो फेवरची? फ्लेविविरिडी होती. ऑप्शन फर्स्ट क्वेश्चन होता त्यावेळेस सांगितलं होतं. तर हा येलो फेवर ट्रान्समिटेड बाय. कोण ट्रान्समिट करतंय? सांगितलं होतं पामीवरी की सीडी लक्षात ठेवायला सांगितलं होतं. चिकनगुनिया, डेंगू, सीडी आणि वायझेड. सीडी वायझेड हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कोणते कोणते पहा. सगळे पॉइंट कव्हर होतील माझ्या लेक्चर मध्ये. सीडी वायझेड, चिकनगुनिया, डेंगू, येलो फेवर, झिका व्हायरस. कुणामुळे होते? एडिज मच्छरमुळे होते. कळालं? सीडी वायझेड काय होतं? एडिज. मग याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन ए, एडिज व्हायरस इज द येलो फेवर ट्रान्समिटला करणारी एडिज व्हायरस आहे. आणि कधी चावते ही? डे बायटिंग मॉस्किटो ऑल्सो ट्रान्समिट डेंगू. 25 क्वेश्चन. इबोला व्हायरस बिलॉंग्स टू विच फॅमिली. तर इबोला व्हायरसची कोणती फॅमिली आहे सांगा. काय असणार आहे करेक्ट आन्सर? फ्लेविविरिडी कोणाची होती? वरच सांग मी. येलो फेवर, झिका व्हायरस, चिकनगुनिया आणि डेंगू व्हायरस याची फॅमिली कोणती होती? फ्लेविविरिडी. आता विचारले कशाची? इबोला व्हायरसची. तर इबोला व्हायरसची काय आहे? इबोला. बोला काय? बोला फिलोविरिडी. फिलोविरिडी इज द करेक्ट आन्सर. 25 च ये. तर पहा फिलो म्हणजेच काय? फिलामेंट. आणि ज्याच्यावरून इबोला तुम्ही लक्षात ठेवू शकता. इबोला व्हायरस म्हणजेच काय? फिलोविरिडी. ठीक आहे. ईएफ किंवा असंही लक्षात ठेवा. ई झाल्यानंतर काय येतं? एफ. तर इबोला व्हायरस तर एफ वरून. मग नंतर फ्लेविविरिडी तर तुम्हाला माहिती आहे कशाची आहे. त्यामुळे फिलो. आणि इथे ओआ. इबोला मध्ये ओआ. इबोला व्हायरस. त्यामुळे इथेही काय येणार आहे? फिलोविरिडी मध्ये पण ओ येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. हर्पीज सिम्प्लेक्स व्हायरस फर्स्ट प्रायमरी इन्फेक्ट प्रेझेंट ऍज. याचं जे अफेक्ट होते ते कसे दिसते असं म्हणते. तर पहा जिंजिओस्टोमॅटिसिस, निमोनिया, कॉन्जेक्टिव्हिटीज आणि हिपॅटिटिस. तर करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए.
ओरल अल्सर फेवर इन चिल्ड्रन, ज्यामध्ये हेड स्पोर्स जिंजर्स असं लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इप्स्टन बार व्हायरस ईबी व्हायरस विच डिसीज कॉज करतो. इन्फेक्शियस मोनोन्यूक्लोसिस, हिपॅटिटस, रेबीज आणि डेंग्यू. तर काय असणार आहे याचं करेक्ट आन्सर. तर पहा इप्स्टन बार व्हायरस जो आहे तो काय कोणता डिसीज कॉज करतो तर इन्फेक्शन मोनोन्यूक्लोसिस. ऑप्शन ए इन्फेक्शियस मोनोन्यूक्लोसिस कॉज करतो. ऑप्शन ए इज द, त्याच्यावर सांगितलं होतं एव्हरी बी गेट्स मोनो असं लक्षात ठेवा. पहिल्यांदा सांगितलं होतं इप्स्टन बार व्हायरस अफेक्ट बी वरून बी लिम्फोसाइट असं काहीतरी ठेवलं होतं पहा आपण लक्षात, आणि एव्हरी बी त्याच्या पुढे लक्षात ठेवा मोनो. त्यानंतर CMV इन प्रेग्नेन्सी कॅन कॉजेस. CMV इन प्रेग्नेन्सी कॅन कॉजेस which disease. ऑप्शन ए congenital defect, ऑप्शन बी microcephaly, ऑप्शन सी हिअरिंग लॉस आणि ऑप्शन डी ऑल ऑफ द अबो. तर इन प्रेग्नेन्सी मध्ये ज्यावेळेस CMV डिसीज होतो त्यावेळेस हिअर लॉस होतात, मायक्रोसिफॅली आणि कॉन्जिनायटल डिफेक्ट पण होतो. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे ऑप्शन डी ऑल ऑफ द अबो. ज्याला टॉर्च इन्फेक्शन असतं ते असंही म्हणतात मल्टिपल बर्थ डिफेक्ट असतात. ठीक आहे, याच्यामध्ये मल्टिपल बर्थ डिफेक्ट असतात. सी पासून लक्षात ठेवा CMV आहे ना त्याच्यापासून सी पासूनच कॉन्जिनायटल डिफेक्ट, एम पासून मायक्रोसिफॅली आणि बी पासून वाया गेलेले हेअर्स असं लक्षात ठेवा. CMV ची ट्रिक्स होऊन जाते म्हणून त्याचा आन्सर काय असणार आहे ऑल ऑफ द अबो. काय सांगितलं CMV इन्फेक्शन म्हणजे सी वरून कॉन्जिनायटल डिफेक्ट, एम वरून मायक्रोसिफॅली डिफेक्ट, कॉन्जिनायटल डिफेक्ट, मायक्रोसिफॅली आणि बी वरून म्हणजे वाया गेलेले सगळे हेअर्स, हेअरिंग लॉस. ऑप्शन ऑल ऑफ द अबो. ट्रिक सांगितली कळाली. नेक्स्ट क्वेश्चन. नंतर व्हेरिसोला जोस्टर व्हायरस लॅटेंट साइट इज. कुठे राहतो व्हेरिसोला जोस्टर व्हायरस बॉडीमध्ये. डॉर्सल रूट, गँग्लिया, लिव्हर, लम्स आणि किडनी. तर मी आता सांगितला क्वेश्चन झाला होता की जोस्टर म्हणजे झड म्हणजे झोपणे म्हणजे कुठे गँग मध्ये. तर ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. हा क्वेश्चन झाला होता. स्लीप इन डॉर्सल रूट शिंजेला असं ट्रिक्स होती आपली. हिपॅटिटस बी वॅक्सिन टाइप इज. वॅक्सिनचा प्रकार कसा आहे हिपॅटिटस बी वॅक्सिन कशी आहे लाईव्ह, ऍटिन्युटेड, रिकॉम्बिनंट, त्यानंतर इनऍक्टिव्हेटेड आणि टॉक्झॉइड कशी आहे. तर ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर रिकॉम्बिनंट DNA. हिपॅटिटस बी मी सांगितलं लक्षात काय ठेवायचं बी असेल तर लक्षात ठेवायचं डी म्हणून इथं काय आला रिकॉम्बिनंट DNA व्हायरस. दुसरं आलं का डी वरून काही नाही त्यामुळे बीडी लक्षात ठेवा. बीडी म्हणजे डी म्हणजे DNA. रिकॉम्बिनंट DNA इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर पारो व्हायरस B19 कॉजेस. कशामुळे होतो पारो व्हायरस B19. फिफ्थ डिसीज मिझल्स, रुबेला आणि ऍडिनो व्हायरस इन्फेक्शन. तर पारो व्हायरस कशामुळे होते तर फिफ्थ डिसीज मुळे पारो व्हायरस होते. पारो व्हायरस B19. तर पहा B19 मध्ये फिफ्थ डिसीज होतात. नंतर इन्फ्लुएन्झा व्हायरस सरफेस प्रोटीन आर. काय आहे इन्फ्लुएन्झा व्हायरस सरफेस प्रोटीन आर म्हणजे इन्फ्लुएन्झा व्हायरसच्या सरफेस प्रोटीन्स कोणते आहेत. ऑप्शन ए हेमोग्लुटिनिन, न्यूरा अमिनिडेज, ऑप्शन बी BP1, BP2, ऑप्शन सी E1, E2 आणि ऑप्शन डी G and F. काय असणार आहे करेक्ट आन्सर तर करेक्ट आन्सर असणार आहे याचं हेमोग्लुटिनिन आणि न्यूरा अमिनिडेज. दॅट इज इन्फ्लुएन्झा व्हायरस च्या सरफेस प्रोटीन वर काय आहे हेमोग्लुटिनिन आणि न्यूरा अमिनिडेज असते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. इबोला व्हायरस जिनोम टाइप इज. तर इबोला व्हायरस आता कोणता जिनोम टाइप आहे काय आहे तर करेक्ट आन्सर सिंगल स्टँडर्ड RNA व्हायरस. कळालं इबोला व्हायरस जिनोम टाइप कोणता आहे तर सिंगल स्टँडर्ड RNA व्हायरस.
येलो फेवर सिम्पटम्स इन्क्लूड, काय काय येलो फेवरचे सिम्पटम्स काय काय आहेत, तर त्याच्यामध्ये जॉन्डिस, हेमोरेजेस, रॅशेस, कफ आणि कोल्ड. तर येलो फेवर म्हणजे नावावरूनच येलो म्हणजे काय असणार आहे, जॉन्डिस. तर 34चं काय असणार आहे, ऑप्शन ए. त्यानंतर रुबेला इन्फेक्शन इन प्रेग्नन्सी कॉजेस, जर रुबेला इन्फेक्शन हे प्रेग्नन्सी मध्ये होते तर कोणत्या डिसीज कॉज करते, ऑप्शन ए कॉन्जेनिटल कॅटॅरॅक्ट डिफेक्टनेस, ऑप्शन बी मायक्रोसिफॅली ओनली, ऑप्शन सी हिपॅटोस्प्लेनोमेगाली ओनली आणि ऑप्शन डी नो इफेक्ट. करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए कॉन्जेनिटल कॅटॅरॅक्ट डिफेन्स. ओके. 36 क्वेश्चन. HIV प्रायमरली टार्गेट्स, म्हणजे HIV मुख्यतः कोणत्या पेशीवर हल्ला करतो, HIV कोणत्या पेशीवर हल्ला करतो, ऑप्शन ए CD4. काय असणार आहे करेक्ट आन्सर, कोणी सांगते का, सांगणार आहे का याच्यामध्ये, कमेंट तरी लिहून सांगत जा, पाहू नंतर मग. ऑप्शन ए CD4 टी लिम्फोसाइट, CD8 बी सेल आणि मायक्रोफेज, सगळ्यांना माहिती आहे. HIV म्हणलं तर काय असणार आहे, CD4 लिम्फोसाइट्स असणार आहे. ठीक आहे. जेसी व्हायरस प्रायमरली इन्फेक्ट, जेसी व्हायरस कोणत्या पेशीवर हल्ला करतात, तर कोणत्या पेशीवर हल्ला करतात जेसी व्हायरस, ग्लायल सेल्स इन सेंट्रल नर्वस सिस्टीम. क्वेश्चन झालेला आहे, तर ऑप्शन सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या ग्लायल सेल्स वर जेसी हल्ला करतात, जस्ट इन सेंट्रल नर्वस सिस्टीम. मम्स इन ऍडल्ट मेल कॅन कॉजेस, मेल मध्ये मम्स काय कोणत्या डिसीज कॉज करतो किंवा मम्स इन्फेक्शन कोणत्या ग्रंथीवर परिणामकारक ठरतो, मेल मध्ये विचारले. मम्स इन अडल्ट मेल कॅन कॉजेस टेस्टीज, लिव्हर, किडनी आणि ब्रेन. कशावर अफेक्ट करतो मेलच्या, तर ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर, टेस्टीज वर मम्स डिसीज काय करतो, अफेक्ट करतो. नेक्स्ट क्वेश्चन. मिझल्स व्हायरस जिनोम टाइप इज, तर काय आहे मिझल्स व्हायरसचा जिनोम टाइप, ऑप्शन ए सिंगल स्टँडर्ड RNA, ऑप्शन बी सिंगल स्टँडर्ड RNA पॉझिटिव्ह, डबल स्टँडर्ड आणि डबल स्टँडर्ड RNA DNA. काय असणार आहे करेक्ट आन्सर, करेक्ट असणार आहे सिंगल स्टँडर्ड RNA. मिझल्स म्हणजेच -RNA, मिझल्स म्हणजेच काय -RNA म्हणजेच काय सिंगल स्टँडर्ड RNA, का मायनस म्हणजे सिंगल आला तो आणि मिझल्स म्हणजे एम वरूनच -RNA लक्षात ठेवा. त्यानंतर रुबेला व्हायरस मेनली कॉजेस, रुबेला व्हायरस मेनली कॉजेस, ऑप्शन ए जर्मन मिझल्स, मिझल्स, मम्स आणि चिकन पॉक्स. तर रुबेला व्हायरस मेनली कॉजेस जर्मन मिझल्स, म्हणजे रुबेला ही जी मुलगी आहे ती कुठली आहे, जर्मनची, असं लक्षात ठेवा. जर्मन मिझल्स, रुबेला व्हायरस. रुबेला आपल्या इकडे नाव दिसत आहे का, नाही, जर्मनची असल्यामुळे जर्मन दिसत आहे. त्यानंतर सायटोमेगालो व्हायरस इन्फेक्शन्स इन निओनेट्स कॅन कॉजेस, सायटोमेगालो व्हायरस इन्फेक्शन इन निओनेट्स, ऑप्शन ए हेअरिंग लॉस, मायक्रोसिफॅली, हिपॅटो स्प्लेंटोमेगाली आणि ऑप्शन डी ऑल ऑफ द अबो. करेक्ट आन्सर काय असणार आहे, हेअरिंग लॉस. सायटोमेगालो व्हायरस मध्ये काय होते, मी आता सांगितलं तुम्हाला, सी पासून काय, एम पासून काय, मायक्रोसिफॅली सायटोमेगालो व्हायरस मध्ये सी पासून काय, एम पासून काय, व्ही पासून काय सांगितलं होतं, वाया गेलेले हेअर्स, दॅट इज हेअरिंग लॉस. तर काय परिणाम असतो याच्यात, ऑप्शन डी आहे का ऑल ऑफ द अबो. तर काय असणार आहे याचं करेक्ट आन्सर, ऑल ऑफ द अबो. करण्यावरच सांगितलं CMV, हेअरिंग लॉस, मायक्रोसिफॅली, नंतर हिपॅटोस्प्लेनोमेगाली असंही लिहिलेलं आहे. चला पाहू. मल्टिपल सी पासून सांगितलं होतं कॉन्जेनिटल इन्फेक्शन होते ते. त्यानंतर व्हॅरिसोला झोस्टर व्हायरस जो आहे कोणता रोग निर्माण करतो, तर व्हॅरिसोला झोस्टर व्हायरस दॅट इज द चिकन पॉक्स आणि चिंजेलीज. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे हिपॅटिटिस बी सरफेस अँटीजन कसं लिहितात ते सांगितलेलंच आहे मी. त्यानंतर 44 नंबरचा क्वेश्चन, इन्फ्लुएन्झा व्हायरस सरफेस प्रोटीन आर कसे असतात, हेमॅग्लुटिनिन आणि न्यूरामायडेज, हा पण क्वेश्चन झालेला आहे. 45 क्वेश्चन, इबोला व्हायरसचा जिनोम कोणता आहे, इबोला व्हायरसचा जिनोम कोणता आहे, हा झालेला आहे का क्वेश्चन, सिंगल स्टँडर्ड RNA चा. हो.
डेंगू व्हायरसचा वेक्टर एडिस, हे 5-6 क्वेश्चन झालेले आहेत इथे. त्यानंतर येलो फेवर व्हायरस कॉज हेमोरॅजिक फेवर. त्यानंतर रुबेला इन्फेक्शन इन प्रेग्नन्सी कॉज कॉन्जिनायटल कॅटरॅक्ट डिफेन्स, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर पारो B19 कॉजेस, कोणता डिसीज कॉज करतात? पारो, तर फिफ्थ डिसीज. नंतर हिपॅटिटिस बी व्हायरस रिक्वायर्ड विच व्हायरस फॉर रेप्लिकेशन, तर बी व्हायरस, हिपॅटिटिस बी व्हायरस. त्यानंतर पहा 52 पासून क्वेश्चन्स आहेत. कॉक्सॅकी व्हायरस कॉजेस विच डिसीज. याच्या अगोदर उलटा प्रश्न आला होता, आता उलटा आहे. याच्या अगोदर आला होता की हँड माउथ फुटला अफेक्ट करणारा कोणता व्हायरस आहे, पण आता काय क्वेश्चन आहे इथे, कॉक्सॅकी व्हायरस काय कॉजेस करतो, तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी, हँड फूट माउथ आणि डिसीजेस ऑल अपेंडेजेस. डेंगू व्हायरसचा जिनोम काय मी सांगितला होता, काय सांगितला होता डेंगू व्हायरसचा, की सिंगल स्टँडर्ड RNA व्हायरस. त्यानंतर हिपॅटिटिस बी व्हायरस जो आहे तो अँटीजन आहे HBsAg. त्यानंतर हिपॅटिटिस डी व्हायरस विच व्हायरस इज रेप्लिकेशन. हिपॅटिटिस डी मध्ये काय सांगितलं होतं मग, हिपॅटिटिस बी व्हायरस सांगितलं होतं. डेल्टा नेट बडी. इप्स्टन बार व्हायरस काय कॉजेस करते, हा पहा इप्स्टन बार व्हायरस कॉजेस. हा नव्हता झाला क्वेश्चन आपला. काय असणार आहे करेक्ट आन्सर, ऑप्शन ए हिपॅटिटिस, ऑप्शन बी इन्फेक्शियस मोनोन्यूक्लिओसिस, रेबीज आणि डेंग्यू. तर इप्स्टन बार व्हायरस कशामध्ये येतो, तर ऑप्शन बी इन्फेक्शियस मोनोन्यूक्लिओसिस. एव्हरी बी गेट्स मोनो, असं लक्षात ठेवायला सांगितलं होतं, एव्हरी बी गेट्स मोनो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय, हा झालेला आहे सायटोमेगालो व्हायरसचा. त्यानंतर व्हॅरिसोला झोस्टर व्हायरस कुठे असतो, डॉर्सल रूट गँगलिया मध्ये असतो. तर ठीक आहे, आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ नंतर. आता बघितलेले क्वेश्चन येत आहेत, तुमच्यासाठी एक क्वेश्चन देऊन जाते मी जाता जाता, ज्याचा आन्सर तुम्हाला कमेंट करायचा आहे. थोडेसे 10-15 क्वेश्चन जे रिपीट झालेले आहेत. तर पहा क्वेश्चन नंबर जो आहे 62 चा आन्सर द्यायचा आहे तुम्हाला. रुबेला इन्फेक्शन इन प्रेग्नन्सी कॉजेस. गर्भधारणेत रुबेला इन्फेक्शन काय इफेक्ट करतो असं विचारलेलं आहे. रुबेला इन्फेक्शन इन प्रेग्नन्सी कॉजेस. ऑप्शन ए आहे मायक्रोसिफॅली, ऑप्शन बी नो इफेक्ट, ऑप्शन सी हिपॅटो स्प्लेनोमेगाली आणि ऑप्शन डी आहे कॉन्जिनायटल कॅटरॅक्ट डिफेन्स. ज्यावेळेस याचा सेकंड पार्ट येईल त्यावेळेस तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर मला आता इथेच कमेंट करायचा आहे, मी चेक करेल आणि त्याचा आन्सर सांगून देईल याच्या दुसऱ्या पार्ट मध्ये. इथून पुढले MCQ आपण दुसऱ्या पार्ट मध्ये घेऊ. तुम्ही माझे MCQ मन लावून पाहिले असतील शेवटपर्यंत तर तुमचे खूप खूप अभिनंदन, कारण तुम्ही माझे MCQ जर पाहत असाल तर तुमचे 100% तुमचं काम होणार एक्झाम मध्ये. तुमचा नंबर कसाही लागणार म्हणजे लागणार, कारण हे असेच MCQ आहेत आणि ट्रिक्सनी लक्षात पण राहतील. ठीक आहे, पहा आवडत असतील चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.